मित्रांनो नमस्कार। फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर 7व्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आले। कोणते खाते कोणाला या मानापनात नाट्यानंतर महायुतीच्या पूर्वीच्या सरकारचा फॉर्म्युला रिपीट करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते स्वतःकडे ठेवले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास आणि अजित पवारांनी अर्थ खाते राखण्यास यश मिळवले आहे। भाजप, शिंदेंना आणि राष्ट्रवादीने आपल्याकडील काही खात्यांचा खांदेपालट केला। दरम्यान डच्चू मिळालेल्या भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडील खाते नितेश राणे आणि गणेश नाईक यांच्याकडे विभागून देण्यात आले। तसेच एकूण निधी वाटपामध्ये अजित पवार यांनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे। राष्ट्रवादीकडे अर्थ खाते असल्याने त्यांना साहजिकच सर्वाधिक निधी मिळाला आहे, परंतु महत्त्वाची खाती भाजपाकडे असल्याने मंत्रालयानिहाय यांच्याकडे अधिकच निधी येणार असल्याचे दिसत आहे। तसेच फडणवीस यांनी पूर्वीच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडील राजशिष्टाचार हे खाते जयकुमार रावल तर ऊर्जा खाते अतुल सावे यांना दिले। एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडील सामाजिक न्याय खाते विश्वासू संजय शिरसाट यांच्याकडे दिले, तर अजित पवारांनी मुंडेचे खाते माणिकराव कोकाटेकडे दिले आहे। तसेच तब्बल 10 वर्षांनंतर पंकजा मुंडे यांचे भाजपने पुनर्वसन करून त्यांना आमदार केले, तसेच मंत्रिपदाची संधीही दिली। मात्र पंकजा यांच्याकडे तुलनेने कमी असलेले पर्यावरण व वातावरण बदल आणि पशुसंवर्धन खाते दिले आहे। त्यांना मोठ्या खात्याची अपेक्षा होती असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे। तसेच शेवटपर्यंत मंत्री होणार असा विश्वास असलेल्या छगन भुजबळ यांना ऐनवेळी डच्चू मिळाला। मात्र हे खाते राष्ट्रवादीकडेच राहिले। ओबीसी असलेल्या धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा खाते मिळाले आहे। अजित पवार यांनी जातीय समतोल साधण्याचे यातून दिसून येत आहे। तसेच माजी मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पूर्वीच्या मंत्रिमंडळात असलेले उत्पादन शुल्क खाते अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले। अर्थ खात्याच्या नियोजनासाठी हा बदल जाणीवपूर्वक केल्याचे म्हटले जात आहे। तसेच ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेते प्रताप सरनाईक यांना एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडील वाहतूक खाते दिली आहे। यातून त्यांनी सरनाईकावर आपला विश्वास दाखवला आहे। तर ही होती मित्रांनो महत्त्वपूर्ण नेत्यांना मिळालेले खाते। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।